सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या हॉटेल खरेदी प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे। त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय। सिद्धांत शिरसाट यांच्या धनदा कॉर्पोरेशनची जागा आणि हॉटेल बिट्स लिलावात खरेदी केल्याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती। त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय। मे 2025 मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेत दबावामुळे अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। त्यानंतर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखालील 8 सदस्यीय समितीने तांत्रिक बाबी आणि पारदर्शकतेची तपासणी केली होती। हा अहवाल आता महसूल विभागाला सुपूर्द करण्यात आलाय। सरकार काय निर्णय घेत आहे याची उत्सुकता आहे। दरम्यान या चौकशीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणालेत पाहूया। जे जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या सगळ्या विषयाचे सचिव असतात ते चौकशी काय करणार म्हणून विभागीय आयुक्त। पण विभागीय आयुक्तांनी मला असं वाटतं ज्याची तक्रार होती, ज्यांनी तक्रार केली होती त्याच्याशी थोडी चर्चा करायला पाहिजे होती। परंतु विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, कारण सरकारी लोक पालकमंत्र्यांच्या विरोधात काय कसा रिपोर्ट देणार। तेव्हा त्यांनी जर आम्हालाही हिअरिंगला बोलवलं असतं तर मला असं वाटतं आणखी बरं झालं असतं। तेव्हा आता चौकशी समितीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का सत्यता मांडण्याचा प्रयत्न झालेला मला तरी माहिती नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।